नमस्कार, मी स्नेहल घरपणकर। SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत। तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज। गुढे पाचगणी पठारासह शिराळ, पाटण, कराड तालुक्यातील 50हून अधिक वंचित गावे पाणी मिळेपर्यंत 5 फेब्रुवारीपासून वारणावती तालुका शिराळा येथील कृष्णा खोरे कार्यालयावर बेमुदत आंदोलन सुरू करणार असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष, पाणी संघर्ष चळवळीचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिला। ते करुंगली तालुका शिराळा येथे शेतकरी परिषदेत बोलत होते। ज्यांनी धरणासाठी त्याग केला, मुख्य कालव्याला जमिनी दिल्या, त्या तालुक्यातील गावांना हक्काचं पाणी शेतासाठी मिळत नाही। उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते। हे दुर्दैव आहे। इथला माणूस पाणी नसल्याने मुंबईला हमाली करतो आणि पाणी मात्र इतरांना। हा कुठला न्याय? सांगली, म्हैसाळला पाणी जात असेल तर गुढे पठारावर का नाही? देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी इथली गावं उजाडच झाली असतील तर हा कोणता विकास? यापुढे हे असे चालू देणार नाही। इथल्या प्रत्येक वंचित कुटुंबाला पाणी मिळत नाही तोपर्यंत येत्या 5 फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याचा शेतकरी परिषदेत इशारा दिला आहे। शिराळाचे माजी सभापती हनुमंतराव पाटील म्हणाले की आता आपले गट तट बाजूला ठेवून गुढे पाचगणीत पठारावर पाणी उचलून मिळत नाही। इतरत्र सर्व वंचित गावांना पाणी मिळत नाही तोपर्यंत लढाईची तयारी करूया। डॉक्टर पाटणकर सोबत आहेत, विजय आपलाच आहे। श्रमिक मुक्ती दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील म्हणाले, आम्ही धरणासाठी त्याग केला, 40 वर्ष झाली, आमचे अजून नीट पुनर्वसन नाही। पाणी अडवून 32 वर्ष झाली, गुढे पठारासह कालव्याला जमिनी दिल्या, त्या चढाकडे जमिनीला पाणी नाही। 20 उपसा योजनांना निधी द्या, नाहीतर डॉक्टर पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आर या पारची लढाई सुरू करणार। या ठिकाणी प्रमुख उपस्थितीत शिराळचे माजी सभापती हनुमंतराव पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील, उदय पाटील, आबासो शेवाळ, सदाशिव नावडे, विजय पाटील, बाळासाहेब माने, संदीप पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे संतोष गोटल आदी उपस्थित होते। महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 7 जानेवारी रोजी समादेशक संदीप दिवाण यांच्या संकल्पनेतून अवनी बालगृहातील विद्यार्थ्यांना राज्य राखीव पोलीस बट गट क्रमांक 16, भारत राखीव बटालियन 3 कोल्हापूर कॅम्प वाडीपीर येथील राजाराम मल्टीपर्पज हॉलमध्ये शस्त्र प्रदर्शन व स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक शरद डोंगरे यांनी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, सहाय्यक समादेशक गोविंद हिंगरुपे, सहाय्यक समादेशक सदानंद सदाशिव, SP9 मराठी न्यूज चॅनलचे संपादक डॉक्टर सुरेश राठोड, उपसरपंच यशवंत सातपुते, पोलीस इन्स्पेक्टर संजय शिंदे, लक्ष्मण तांदळे, पोलीस उपनिरीक्षक संजू घेंजगे, अमर जिंटे आणि अवधेश गुप्ता यांचे स्टेजवरती स्वागत करत प्रास्ताविकामध्ये राज्य राखीव पोलीस दलाचा इतिहास अभ्यासक पद्धतीने समजावून सांगितला। यावेळी सहाय्यक समादेशक सदाशिव म्हणाले, विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि आचरणाची जोड ठेवणं गरजेचं आहे। शिक्षण जितकं गरजेचं आहे तितकंच आचरणही गरजेचं आहे। विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आई वडील, सन्मान व्यक्ती आणि गुरु यांचा आदर राखणे गरजेचं आहे। पोलीस आणि जनता यामध्ये ऋणानुबंध निर्माण होण्यासाठी आम्ही अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। यानंतर डॉक्टर राठोड म्हणाले, राज्य राखीव पोलीस दल आपल्या विभागामध्ये स्थापन झाला हे आपले नशीबच। जिथे जिथे हा दल स्थापन होतो तिथे दूधगंगा वाहते असे म्हणतात, कारण जिथे हा दल स्थापन होतो तेथील आसपासच्या गावातील लोकांना आर्थिक उलाढालीचे साधन निर्माण होते आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे उदरनिर्वाह बरोबर सुरक्षा, रस्ते यांच्यासारख्या अनेक आधुनिक गोष्टी सहज मिळतात। त्यामुळे आपण सर्व पोलीस मित्र होऊन पोलिसांना मदतीचा हात देऊ। यानंतर अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन सहाय्यक समादेशक गोविंद हिंगोली यांनी केले। आधी शस्त्र प्रदर्शनात ठेवलेली शस्त्र उपस्थित अवनी बालगृहातील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले आणि सर्व उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना स्नेहभोजन देण्यात आले। शस्त्र हाताळण्याचा प्रत्यक्ष अनुभव आणि स्नेहभोजनाचा आस्वाद यावरती अवनीच्या शिक्षिका पुष्पा शिंदे आणि विद्यार्थिनी गीता महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले।
शस्त्र प्रदर्शन प्रशिक्षण अमोल लाखे, उमेश साळुंखे, आदित्य देवटे, बडे यांनी शस्त्राबद्दल माहिती दिली। यावेळी महाराष्ट्र पोलीस मित्रचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दिलीप गवळी, सर्व पोलीस अधिकारी आणि अवनीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उंदरवाडी गावाच्या हद्दीलगत शॉर्ट सर्किटने झालेल्या आगीत सरवडेचे श्री शामराव केसरकर यांचे राहते घर भस्मसात झाले। सरवडेचे सरपंच रणधीरसिंह मोरे यांनी शासन स्तरावर मिळणारी मदत तुटपुंजी असते। केसरकर कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे। विजयसिंह मोरे यूथ फाउंडेशन सोशल मीडिया ग्रुपच्या वतीने सोशल मीडियावर मदतीचे एक आवाहन करण्यात आले। त्यांना सावरण्यासाठी दातृत्ववान संस्थांनी व लोकांनी सढळ हातांनी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले। उंदरवाडी गावच्या हद्दीलगत शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सरवडेचे श्री शामराव केसरकर यांचं राहतं घर भस्मसात झालं। सरवडेचे सरपंच रणधीरसिंह मोरे यांनी शासन स्तरावर मिळणारी मदत तुटपुंजी असते। केसरकर कुटुंबियांची आर्थिक स्थिती बेताची आहे। कैलासवासी श्री विजयसिंह मोरे यूथ फाउंडेशन सोशल मीडिया ग्रुपच्या वतीने सोशल मीडियावर मदतीचे एक आवाहन करण्यात आले। त्यांना सावरण्यासाठी दातृत्ववान संस्थांनी आणि लोकांनी सढळ हातांनी मदत करावी असे आवाहन केले। या आवाहनाला अनेक जण धावून गेले। आपणही काहीतरी करावे असे वाटून मदत गोळा करून ती पाठवायची ठरवली आणि त्या 5 दिवसात माणुसकीचा प्रत्यय आला। मोरे कुटुंबियांनी धान्य आणि इतर साहित्य तसेच छतासाठी लागणारे सर्व सिमेंट पत्रे दिले। तसेच लोकसहभागातून जमा झालेली रक्कम श्री शामराव केसरकर आणि त्यांचे कुटुंब यांना रोख रक्कम 83,775 रुपये सुपूर्द करण्यात आले। या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। या प्रसंगी श्री D.K. मोरे बिद्री आणि गोकुळचे संचालक माननीय श्री R.K. मोरे, सरवडेचे लोकनियुक्त सरपंच श्री रणधीर विजयसिंह मोरे, प्राध्यापक अतुल कुंभार, आयडियल अकॅडमीचे महेश बुजरे सर, नामदेव रेपे, विनायक राऊत, धोंडीराम पाटील अकनूरकर, ग्रामपंचायत सदस्य श्री शंकरराव कोपार्डेकर सर, कृष्णात येटाळे, सुरेश कांबळे, यशवंत जरग, शिवाजी कुंभार, संतोष वाईंगडे, मोहन कोतमिरे, साताप्पा कुदळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। 4-5 दिवसांपूर्वी राजाराम कारखान्याच्या MD यांना मारहाण झाली होती। त्यानंतर आता याच साखर कारखान्याच्या माजी चेअरमनना बेदम मारहाण करण्यात आली आहे। राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण झाली आहे। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 4 ते 5 दिवसांपूर्वी राजाराम कारखान्याचे MD यांना मारहाण झाली होती। त्यानंतर आता याच साखर कारखान्याच्या माजी चेअरमनना बेदम मारहाण करण्यात आली आहे। राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण झाली आहे। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जमावाकडून गाड्याही जाळण्यात आल्या आहेत। घटनेबाबत अधिक माहिती, काही दिवसांपूर्वी राजाराम कारखान्याच्या MDंना मारहाण झाली होती। त्यानंतर आता राजाराम साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीत माजी अध्यक्ष सर्जेराव माने जखमी झाले आहेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यावेळी जमावाकडून गाड्या जाळत तोडफोड देखील करण्यात आली होती। ग्रामपंचायतीच्या वर्चस्व वादातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे। हातकणंगले तालुक्यातील भेंदवडे गावातील ही घटना घडली आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरमध्ये मोठा राडा झाला होता। राजाराम कारखान्याच्या MDंना उसाच्या मुद्द्यावरून सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती। ऊस कारखान्याला घेऊन जात नसल्याचा आरोप करत ही मारहाण करण्यात आली होती। कसबा बावड्यामध्ये हा प्रकार घडला होता। हे प्रकरण ताजं असतानाच आता माजी अध्यक्षांना मारहाण करण्यात आली आहे। पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव येथे मंगल अक्षता कलशाचा पालखी सोहळा मोठ्या धार्मिक व भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला। सकल हिंदू समाज व श्रीराम भक्त यांच्या वतीने काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्याची सुरुवात श्री भोगेश्वर मंदिर येथून करण्यात आली।
प्रदीर्घ कालखंडाच्या प्रतीक्षेनंतर श्री राम जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांच्या भव्य मंदिराची निर्मिती होत असून दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी श्री राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्रतिष्ठापना होत आहे। हा मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा भारतातील प्रत्येक घरामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा व्हावा या दृष्टीने बाजार भोगावमधील प्रत्येक गल्लीमध्ये मंगल कलशाची पालखी सोहळ्याने मिरवणूक काढून अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षतांचे घरोघरी वाटप करण्यात आले। हा पालखी सोहळा पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपन्न झाला। यावेळी श्री भोगेश्वर भजनी मंडळ, साळकोबा भजनी मंडळ, अनिरुद्ध उपासना केंद्र आणि श्री सत्यसाई सेवा समिती बाजार भोगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भजन सोहळ्यामुळे या कार्यक्रमाला आणखीनच शोभा प्राप्त झाली होती। बाजार भोगावमधील सकल हिंदू समाज श्री राम भक्त आणि महिला वर्ग पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, तर लहान मुले आणि मुली पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते। सांगली येथील कारागृहासमोरील संशयित आरोपीनं बेड्यासह पलायन केलं आहे। या घटनेनं खळबळ उडाली आहे। लक्ष्मण चौगले असे या आरोपीचं नाव आहे। पसार झालेल्या चौगलेच्या शोधासाठी सांगली पोलिसांकडून विशेष पथक नेमण्यात आली आहेत। त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। सांगलीमधील कारागृहासमोरून संशयित आरोपीनं बेड्यांसह पलायन केलं आहे। या घटनेनं खळबळ उडाली आहे। लक्ष्मण चौगुले असं या आरोपीचं नाव आहे। पसार झालेल्या चौगुलेच्या शोधासाठी सांगली पोलिसांकडून विशेष पथक नेमण्यात आले आहेत। त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। सांगलीच्या कारागृहासमोरून एक संशयित आरोपीनं पलायन केल्याचा प्रकार घडला आहे। लक्ष्मण चौगुले असे या संशयित आरोपीचं नाव आहे। एका गुन्ह्यामध्ये लक्ष्मण चौगुले हा सांगली कारागृहामध्ये अटकेत होता। शनिवारी वैद्यकीय तपासणीसाठी लक्ष्मण चौगुले याला बाहेर काढण्यात आलं होतं। वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पुन्हा तुरुंगात घेऊन जात असताना तुरुंगासमोर आल्यावर चौगुले याने पोलिसांना हिसडा मारून बेड्यांसह धूम ठोकली। या घटनेनं खळबळ उडाली आहे। पलायन केलेल्या चौगुलेच्या शोधासाठी आता सांगली पोलिसांकडून विशेष पथकं नेमण्यात आली आहेत। त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर मधल्या मुक्त सैनिक वसाहतमध्ये रविवार दिनांक 7 जानेवारी रोजी श्रीराम अक्षता कलश यात्रा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली। मुक्त सैनिक परिसरातील सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने या अमृत कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या मुक्त सैनिक वसाहतमधील त्र्यंबोली देवी मंदिरातून रविवारी 7 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता श्री राम अक्षत कलश यात्रा काढण्यात आली होती। या यात्रेसाठी मुक्त सैनिक वसाहतमध्ये घराघरांवर भगवे झेंडे लावण्यात आले होते। संपूर्ण परिसरातील घराबाहेर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। तसेच बालचमुनी, श्रीराम, श्री हनुमान यांच्यासह पारंपरिक वेशभूषा परिधान करून या यात्रेमध्ये सहभाग घेतला होता। जय श्रीराम, जय हनुमानच्या घोषणा देत ढोल ताशा तसेच वालावलकर हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी लेझिम खेळत या यात्रेची शोभा वाढवली। यावेळी मुक्त सैनिकमधील सर्व सकल हिंदू समाज बांधव, महिला आणि श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार हसन मुश्रीफ यांनी संघटनात्मक बांधणीची सुरुवात केली आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। कोल्हापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी नितीन कल्लाप्पा दिंडे याची निवड करण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये पक्षात जास्तीत जास्त सक्रिय युवक कार्यकर्त्यांची फळी तयार करणे, सर्व स्तरांपर्यंतच्या युवक युवतींना शैक्षणिकदृष्ट्या रोजगाराभिमुख संधी उपलब्ध करून देणे, जिल्ह्यातील 3ही औद्योगिक वसाहतींमध्ये युवकांसाठी तंत्रस्नेही वातावरण निर्माण करणे, व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेल्या तरुणाईसाठी जागरूकता मोहीम हाती घेणे, नव्या युवा राजकीय नेतृत्वांच्या विकासाकडे लक्ष देणे,
सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये युवकांचा सहभाग वाढवणे आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांच्या कल्पकतेला वाव देणे, पक्षबांधणीसाठी आवश्यक युवा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, पक्षाची धोरणे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातत्याने एका विधायक आणि व्यापक जनहितासाठी कृती कार्यक्रम हाती घेणे यासह अन्य जिल्हा स्तरावर सामाजिक आणि राजकीय प्रश्न तसेच संघटनात्मक बांधणीतून जिल्ह्यासाठी मनापासून प्रयत्न करण्यात असल्याचं कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन कल्लाप्पा दिंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी सतीश घाटगे, युवराज साळुंखे, महेंद्र चव्हाण, विजय काळे, अमृत सुतार, सौरभ पवार, आकाश कांबळे आणि सागर कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. किर्लोस्कर ग्रुप आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवची माहिती विद्यार्थ्यांनी घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी असे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक शिवानंद पोळ यांनी राधानगरी महाविद्यालयामध्ये किर्लोस्कर ग्रुप आंतरराष्ट्रीय सेवा योजना विभाग, महाविद्यालय ग्रीन क्लब व आर्किटेक्ट नेचर क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वसुंधरा बचाव एक दिवसाची कार्यशाळा प्रसंगी बोलताना व्यक्त केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य वसंत ढेरे हे होते. किर्लोस्कर ग्रुप आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची माहिती विद्यार्थ्यांनी घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी असे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक शिवानंद पोळ यांनी राधानगरी महाविद्यालयामध्ये किर्लोस्कर ग्रुप राष्ट्रीय सेवा योजना विभाग, महाविद्यालय ग्रीन क्लब आणि आर्किटेक्ट नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वसुंधरा बचाव एक दिवसाची कार्यशाळा प्रसंगी बोलताना व्यक्त केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य वसंत ढेरे होते. प्रभारी प्राचार्य वसंत ढेरे म्हणाले, किर्लोस्कर ग्रुपचा विस्तार मोठ्या प्रमाणात असून किर्लोस्कर ग्रुपने वसुंधरा बचाव हा कार्यक्रम प्रत्येक कॉलेजवर घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आमच्या कॉलेजने घेऊन किर्लोस्कर ग्रुपला मोठे योगदान दिले आहे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे डॉक्टर एकनाथ पाटील, प्राध्यापक नितीन जरंडीकर, प्राध्यापक मोकाशी, प्राध्यापक कांबळे, प्राध्यापक कुंभार, प्राध्यापक गुरव, गणेश पाटील यांसह कॉलेजमधले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे स्वागत प्राध्यापक संग्रामसिंह पाटील, प्रास्ताविक प्राध्यापक सुनील सावंत आणि या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक सागर पार्टी यांनी मानले. आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.